मी 12 वर्षाची होती तेव्हा माझ्या वडिलांची डेथ झाली। माझी ती को सिस्टर होती, तिला कॅन्सर झाला होता। तर पण ती जाताना तिने मला बोलून गेलं होतं की माझे हे 2 पोरं आहे, तूच बघणार आहे म्हणून। तर केवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती ते दोघा पोरांची। तो आय गेव अप ऑन माय बेसिकली आय कम्प्लिटली गेव अप on everything आणि I started taking care. So at a time 4 children I was taking care. माझा cervical मध्ये disc herniation झालं. So I was feeling मतलब मला असं वाटलं की असं कसं मला होऊ शकतो। मी I'm running, I'm doing yoga तरी पण मला झालं। So that's what it happens that then I said no, I have to get out of, I can't go in the depression mode. You know, suddenly बाहेर जाणारी बाई घरात I'm on bed. So I said that no, I took some time for recovery and I said that I want to do something. I want to divert. I don't want sympathy from people. I said I will stand up for myself and I will increase my knowledge in yoga. So there are many benefits and obviously म्हणजे खूप सारे diseases असतात, म्हणजे lifestyle diseases असतात like diabetes, hypertension, thyroid, PCOD. तर yoga helps in eradicating all these diseases also. म्हणजे it helps you to control and keep you away from all these lifestyle diseases also. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज। तर मित्रांनो, आज आपण पानसरे मॅमला भेटणार आहोत, ज्यांनी मास्टर्स केला आहे योगामध्ये आणि आज आपण योगाबद्दल जास्त बोलणार आहोत। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला नक्की विसरू नका। पर्यंत लेट्स गेट स्टार्टेड। फर्स्ट ऑफ ऑल मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे एबी इंटरव्ह्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मॅम, फर्स्ट ऑफ ऑल छोटंसं इंट्रोडक्शन द्या आमच्या व्ह्यूअरसाठी। नमस्ते, माझं नाव नाझनीन पानसरे आणि आय एम अ योगा प्रॅक्टिशनर since 16 years. Just in April I completed my masters in the science of yoga. ओके मॅम, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जसं सांगितलं होतं की खूप स्ट्रगल तुम्हाला करावा लागला होता, तर त्या स्ट्रगलबद्दल थोडंसं काय सांगा। माझं स्ट्रगल स्टार्टेड म्हणजे मी 12 वर्षाची होती तेव्हा माझ्या वडिलांची डेथ झाली। ओके, तो लहानपणापासून मला खूप अशी हौस होती काहीतरी मोठा करावा, पण जेव्हा माझी वडिलांची डेथ झाली म्हणजे ऑल माय ड्रीम्स म्हणजे असे शॅटर्ड। आता काय करायचं, अर्निंग मेंबर गेला होता, सिरीज ऑफ थिंग्स हॅपन्ड ॲट होम आणि मग अशी परिस्थिती झाली की आम्हाला मी मुंबईची पोरगी होती आणि आय हॅड टू लिव्ह मुंबई। सो मुंबई इज दे से दॅट मुंबई इज अ लँड ऑफ ड्रीम्स, पण ते मला सगळं सोडून मला पुण्यात यावं लागलं। म्हणजे सगळे नातेवाईक इकडे होते म्हणून आम्ही इकडे शिफ्ट झालो आणि मग आय कम्प्लिटेड म्हणजे माझी स्टडीज आय डिड BA, देन आय वेंट टू डू BA फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी एक्सटर्नल आय डिड। आणि मग आईचं फक्त एवढंच होतं की आता तुझं लग्न करून आय वॉन्ट टू बी फ्री। तर असं झालं की आय गॉट मॅरिड आणि मग जॉईंट फॅमिली होती, खूप मोठी जॉईंट फॅमिली होती। तर तेव्हा असं झालं की ऑब्वियसली लग्न झालं, देन आय गॉट 2 चिल्ड्रन, आय हॅव 2 डॉटर्स अँड मग असं झालं की माझी ती को सिस्टर होती, तिला कॅन्सर झाला होता। तर इट वॉज अ व्हेरी स्ट्रगलिंग पिरियड अगेन ॲट दॅट टाईम बिकॉज तिला 2 पोरं होती अँड आय हॅड 2 डॉटर्स। तर आय हॅड टू टेक केअर बिकॉज वी वर स्टेईंग टुगेदर, म्हणजे आम्ही एकत्र राहायचो। तर पण ती जाताना तिने मला बोलून गेलं होतं की माझे हे 2 पोरं आहे, तूच बघणार आहे म्हणून। आणि मग असं झालं की ती पोरं मोठं व्हायला लागली आणि देन तरी मला काहीतरी करायचं होतं। म्हणजे देन माझी मैत्रीण होती, शी इज अ सेलिब्रिटी योगा ट्रेनर, पायल गिडवानी तिवारी, आणि तिने मला खूप प्रोत्साहित केलं की तू काहीतरी कर, तू जाऊन सर्टिफाय युअरसेल्फ। तर तेव्हा जेव्हा पोरांची सुट्ट्या होत्यात मे महिन्यात, I told my husband and I went and did one residential course in केवलिया धाम। आणि तेव्हा मग आफ्टर कमिंग बॅक मग I started taking personal client and group classes. पण त्याच्यामध्येच असं झालं की माझी सासूची तब्येत खूप बिघडली।
तर परत मला सगळे क्लासेस बंद करावे लागले अँड आय वॉज कम्प्लिटली फोकस्ड 1 year कम्प्लिटली फोकस्ड बिकॉज शी वॉज अ डायलिसिस पेशंट अँड आय हॅड टू कम्प्लिटली माय कम्प्लीट फोकस वॉज ऑन दॅट. But prior to that, म्हणजे I had joined life school and I did quite a lot of good work by joining life school, whose founder member is Narendra Goidhani sir, and he was a very good mentor to me, and I used to go, म्हणजे आम्ही जाऊन 10th standardला लेक्चर्स घ्यायचे आम्ही. त्यानंतर मग ते फेज आला 1 वर्षाचा. आय हॅड टू गिव्ह अप अँड सासूचं मतलब आय हॅड टू टेक केअर ऑफ माय मदर इन लॉ. मग त्यानंतर मग परत आय जॉईंड अ रनिंग ग्रुप. ओके, तो रनिंग ग्रुपमध्ये आमचे मेंटर आहेत. आय हॅड जॉईन फ्री रनर्स रनिंग ग्रुप whose founder member is Jitendra Nair sir, and over there again it was another life churning experience. आणि मग त्यांनी मला पण मेंटरिंग करून मला खूप प्रोत्साहित केलं की तू परीक्षा दे आणि यू ओपन युअर स्टुडिओ. मी स्टुडिओ पण आय हॅड ओपन 1 स्टुडिओ, बट देन इन 2 years टाईम आय हॅड टू क्लोज इट. अँड मग अगेन आय स्टार्टेड विथ पर्सनल अँड ग्रुप क्लासेस. आणि मग असं झालं की वन फाईन डे, आय डोंट नो, इट वॉज प्रॉबेबली ते होत होतं मला, पण मला जास्त कळलं नाही आणि माझं सर्वायकलमध्ये डिस्कर्निएशन झालं. सो आय वॉज फीलिंग, मतलब मला असं वाटलं की असं कसं मला होऊ शकतो. आय एम रनिंग, आय एम डुईंग योगा, तरी पण मला झालं. तो सो दॅट्स वॉट इट हॅपन्स दॅट देन आय सेड नो, आय हॅव टू गेट आउट ऑफ, आय कांट गो इन द डिप्रेशन मोड. सडनली बाहेर जाणारी बाई घरात, आय एम ऑन बेड. तो आय सेड दॅट नो, आय टूक सम टाईम फॉर रिकवरी. And I said that I want to do something. I want to divert. I don't want sympathy from people. I said I will stand up for myself and I will increase my knowledge in yoga. So that is the time. म्हणजे त्यावेळेस मी guided to do yoga from S. Vyasa University, Bangalore. सो ते लॉंग डिस्टन्स लर्निंग होतं आणि मी माझ्या मास्टर्स 2.5 वर्ष खूप अभ्यास करून मी आता ह्या एप्रिलमध्ये मला माझी डिग्री हातात मिळाली. तो नाव तेच मला असं वाटतं की एव्हरी टाईम आय केम अक्रॉस अ चॅलेंज, आय ओव्हरकम दॅट चॅलेंज अँड आता बघूया काय आहे पुढे माझ्यासाठी आफ्टर मास्टर्स. ओके मॅम, जसं तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही आता योगामध्ये करिअर केले, तर तुम्हाला योगामध्येच करिअर का करायचं होतं? मला योगामध्ये करिअर बिकॉज when I first started doing yoga, okay, I used to go like a normal person going for a yoga class. म्हणजे मी योगा क्लासला जायची. तेव्हा मला असं वाटलं की योगा इज रिअली हेल्पिंग मी टू calm my mind, and I was very flexible, so I was able, म्हणजे मला खूप आसन, I was able to do आसन्स very easily. आणि माझा स्वभाव पण असं होतं तर की टू हेल्प पीपल अँड टू बी देअर फॉर पीपल. सो मला असं वाटलं की का नाही आपण पण करू. आणि जेव्हा माझं फर्स्ट कोर्स मी केलं केवल्या धाममध्ये, दॅट इज द टाईम आय रिअलाइज दॅट आय कुड कनेक्ट टू द टॉपिक्स व्हेरी इझिली. म्हणजे देर आर सो मेनी, हो इंटरेस्ट होतं की माझं कनेक्शन खूप चांगलं मला वाटलं. आणि मला वाटलं की अरे दिस इज सो मच सिमिलर टू माय बिहेवियर. सो आय फेल्ट दॅट अगर if I accept it, I will be able to help others more nicely. So that is the interest that developed because it was helping me to connect inwards. योगा ही मोठी कन्सेप्ट आहे खरं तर, पण तुमच्या अकॉर्डिंग योगाचं ॲक्च्युअल मिनिंग काय? If you ask anybody what is yoga, म्हणजे योगा काय आहे, they will tell you it is come from the root verb yuj, to unite. बट मला खरंच असं वाटतं की योगा इज अ वे ऑफ लाईफ. म्हणजे योगामध्ये जर तुम्ही शिकला, इफ यू ट्राय टू गेट द नॉलेज, यू विल सी की योगा शुड बी इन द वे यू टॉक, द वे यू वॉक, द वे यू रिस्पॉन्ड. सो इट हॅज टू बी देअर. म्हणजे इट्स नॉट दॅट इफ यू सी देर इज अ कॉन्सेप्ट बिफोर द आसना पार्ट, देर आर 2 concepts, यमाज and नियमास. ओके, तो यमा म्हणजे काय, सोशल कॉन्डक्ट. नियमाज म्हणजे काय, पर्सनल कॉन्डक्ट.
सो यमा नियमामध्ये काय सांगतात ते की यू डोंट अहिंसा इट्स टेक अ कॉन्सेप्ट कॉल अहिंसा. सो यू शुड नॉट थिंक बॅड अबाउट अदर्स. सो these basic things contribute to yoga, and then asana is the third part where you make your physical body strong. So for me, I always feel yoga is a way of life. मॅम योगामध्ये जनरली असं सांगितलं जातं की तुमच्या ब्रेथवर जास्त फोकस केला पाहिजे. तर Yes. असं काय आहे की योगामध्ये फक्त ब्रेथवरच जास्त फोकस केलं जातं? Yes. So breath, what is breath if you actually go to see? Breath is a life force, isn't it? म्हणजे अगर ब्रेथ नसलं तर आपण असणार का? पण ते ब्रेथला ना आपण खूप असं टेकन फॉर ग्रँटेड ठेवतात. म्हणजे ओके त्याचं कामच आहे ना तो. पण कॉन्शियस ब्रीदिंग हे खूप असं मोठं कॉन्सेप्ट आहे. म्हणजे योगामध्ये आता टेक्स्टमध्ये पण लिहिलं की तुम्ही जर कॉन्शियस ब्रीदिंग, इफ यू फोकस ऑन युअर ब्रेथ यू विल बी एबल टू कंट्रोल युअर माइंड. द सेजेस हॅव रिटन दॅट. सो इफ यू कॉन्शियसली ब्रीथ म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल इफ यू गो टू सी, म्हणजे आता लाईफस्टाईल एवढं असं झालेलं आहे की लोक असं कम्प्युटरसमोर बसल्यात अँड वेन यू सिट युअर पॉस्चर इज नॉट राईट. म्हणजे काय होतं, शॅलो ब्रीदिंग खूप होतो आहे आणि मग विथ द स्ट्रेस अँड विथ ऑल द वर्कलोड देन यू गेट मायग्रेन, यू विल गेट सम चेस्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स, यू विल गेट लंबर प्रॉब्लेम. सर ब्रीदिंग इज प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल बिकॉज म्हणजे ते इट हेल्प्स टू रिलीव्ह द स्ट्रेस इन द बॉडी. म्हणजे कुठेतरी स्टिफनेस असलं तर तुम्ही कॉन्शियस ब्रीदिंग केला तर most of the stiffness from the body it will be released and it helps you to calm down your mind. It helps you to focus on things better. So breath has a very important role in the yogic concept. केल्याने खूप सारे फायदे असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुमच्या अकॉर्डिंग असे कोणते फायदे आहेत? सो फायदे तर खूपच आहे. म्हणजे पहिल्या इफ आय हॅव टू से तो इट हेल्प्स यू टू काम डाऊन युअर माइंड. ओके, वेन युअर माइंड इज काम म्हणजे जे काही चॅलेंजेस असतात आयुष्यात तुम्ही ते पूर्णपणे तुम्ही ते यू विल बी एबल टू फेस दोज प्रॉब्लेम्स. म्हणजे यू विल नॉट गो ऑफ बॅलन्स. म्हणजे योगा केल्यानंतर काय होतो, यू गेट कनेक्टेड टू युअर सेल्फ. ओके, ते कनेक्शन एवढं स्ट्रॉंग असतो, इट इज लाईक अन अँकर. ओके, सो म्हणजे ते अँकर जर स्ट्रॉंग असला तर काहीही येऊ दे समोर, यू विल बी एबल टू फेस इट, राईट. सो योगा विल फर्स्ट ऑफ ऑल हेल्प यू टू मेक यू फिजिकली स्ट्रॉंग, मेंटली स्ट्रॉंग, and it will change your perspective. If म्हणजे ते you will become a little more, you will become mature to face a situation. You will think back की काय solution आता काय करायचं आपल्याला, तर it will help you. There are many benefits and obviously म्हणजे खूप सारे diseases असतात. म्हणजे lifestyle diseases असतात like diabetes, hypertension, thyroid, PCOD. तर yoga helps in eradicating all these diseases also. म्हणजे it helps you to control and keep you away from all these lifestyle diseases also. ओके मॅम, खूप साऱ्या लोकांना तर माहिती आहे की फिजिकल हेल्थ मेंटेन कशी करायची. म्हणजे ते जिममध्ये जातात तर त्यांची फिजिकल हेल्थ मेंटेन होते, पण मेंटल हेल्थचं काय सांगाल? मेंटल हेल्थ जर सांगितलं तर मेंटल हेल्थ इज अ स्टेट ऑफ वेलबिंग. ओके, तर आपण आयुष्यात काही केलो म्हणजे चॅलेंजिंग सिच्युएशन्स तर असणारच, बट इन दॅट प्रेझेंट मोमेंट मेंटल हेल्थ आय वुड से इज हाऊ यू टॉक, हाऊ यू आर बिहेविंग, हाऊ यू आर इंटरॅक्टिंग विथ अदर्स. सो मेंटल हेल्थ शुड, वेन युअर मेंटल हेल्थ इज गुड तेव्हा तुम्ही बघणार की तुम्ही काही पण करतात ना तुम्ही एकदम आरामात करतात, तुम्ही असं हायपर होऊन करत नाही आहे. तर people go to the gym and all that, they build their physical bodies, but when it actually comes to facing the challenges of life, no, that is the time they go off balance. तर योगामध्ये आणि योगिक प्रॅक्टिसेसमध्ये when you are doing these practices you will find that खूप असा बॅलन्स येतो. म्हणजे that's what I said, when you consciously breathe you will be able to control your mind. आणि मग काय होतो की when there is balance in the body you will not go off balance with any situation that comes. And that obviously I'm not saying that it will just come like that. म्हणजे
it will come one step at a time. So even if I have been or practicing yoga, there have been situations, म्हणजे there have been situations when I have gone off balance. ती लवकर तुम्ही परत येऊ शकता, that is important. म्हणजे एवढं पण त्या परिस्थितीत नका राहू की you know something will happen to you. If your mental health is good, everything will fall in place. You'll have म्हणजे तुमचं पर्स्पेक्टिव्हच चेंज होतो if your mental well-being is good. ओके मॅम, असे खूप सारे आसन्स आहेत जे 5 to 10 मिनिट्स आपण जर केले रोज तर खूप सारे त्याचे फायदे पण होऊ शकतात. तर असे कोणते आसन आहेत जे तुम्ही सांगाल की जर डेली बेसिसवर जर 5 to 10 मिनिट्स जर त्यांनी केले तर खूप सारे फायदे होते? ओके, तो माझा बेस्ट मला जे आवडतं इज रिलॅक्सेशन. म्हणजे येस की मी ऑफिसमध्ये आहे, मी बसलेली आहे, मला खूप काम आलेत आणि मला स्ट्रेस व्हायला लागलं, माझं डोकं दुखतं आहे, ठीक आहे. तर द बेस्ट थिंग इन दोज 5-10 मिनिट्स मी काय करणार, मी बसून रिलॅक्सेशन म्हणजे कॉन्शियसली ब्रीदिंग करणार. जेव्हा मी कॉन्शियसली ब्रीदिंग बसून किंवा लाईन डाऊन, ओके, जरी तुम्ही लाईन डाऊन पण केलं तर युअर एंटायर बॉडी हॅज सपोर्ट. यू लाई डाऊन, you can just focus on your abdomen and breathe. की योगा कधी केलं पाहिजे, की मॉर्निंगमध्ये केलं पाहिजे का इव्हनिंगमध्ये केलं पाहिजे, तर तुमच्या अकॉर्डिंग बेस्ट टाइम काय आहे? आता मला विचारलं तर द बेस्ट टाईम फॉर मी इज मॉर्निंग. पण आता एवढं म्हणजे द वर्किंग पॅटर्न सगळ्यांचा वेगवेगळा असतो. तर कधीतरी पीपल ना म्हणजे उशिराने काम करतात तर त्यांना सकाळी उठायला नको वाटतं. But let me tell you ki if you get up in the morning and do, you are fresh, you are off to work. But even if you do in the evening, I feel you should do yoga whenever you have time. Okay, don't make it a pattern. As I always said ki तुम्ही त्याला way of life करून ठेवा. But if physically you want to म्हणजे तुम्हाला 1 तास द्यायचं आहे तुम्हाला, तर से आता तुम्हाला 1 to 2 ब्रेक असतो. हां, ऑफिसमध्ये आहात, तुम्हाला 1 to 2 ब्रेक असतो, तर त्या वेळेला तुम्ही ठरवा की त्या माझा योगाचा टाईम आहे, नॉट माय लंच टाईम. सो ते आपल्याला मग ते सिस्टम तसं करायचं की आपण खूप चांगलं ब्रेकफास्ट करायचं आणि एनी टाईम वेन यू डू योगा ॲटलीस्ट 4 hours प्रायर युअर लंच शुड वॉट एव्हर यू ईट शुड बी 4 hours प्रायर. ओके, तो बाय द टाईम लंच ब्रेक आलं तर तुम्ही 1 ते 2 तुम्ही योगा करून आणि मग लंच घेऊ शकतो. इव्हनिंग ऑल्सो येस, पीपल हॅव टाईम इन द इव्हनिंग. सो वेन यू आर ऑन युअर वे, से म्हणजे युअर ऑफिस लीव्स और युअर ऑफिस आर टिल 6, सो सी टू इट दॅट यू हॅव अ गुड लंच. म्हणजे डिनर खूप जास्त नाही करायचं मग. तो इफ यू हॅव अ गुड लंच, सो से बाय 7 o'clock युअर इफ यू हॅव लंच अराउंड 2 आणि मग तुमचं ऑफिस 6 o'clockला सुटला, मग तुम्ही चाय बिस्किट फक्त घेऊन मग तुम्ही 1 तास योगा करून आणि मग तुम्ही तुमचा डिनर घेऊ शकता. सो यू हॅव टू मॅनेज युअर टाईम. एवढं फक्त ठेवायचं की 4 hours प्रायर तुमचं हेवी जेवण व्हायला पाहिजे. मॅम, खूप जणांना योगा स्टार्ट करायचा आहे, तर बिगिनिंगपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण कसं स्टार्ट करू शकतो? सी can just begin at any time. Okay, so when म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवतात की मला आता योगा करायचं आहे, एनिथिंग तुम्ही स्टार्ट केलं, तुम्हाला बेसिक नीड्स स्टार्ट करावं लागतं. किंवा ॲज आय सेड दॅट इट्स नॉट म्हणजे योगा म्हणजे तेच नाही आहे की योगा मॅट काढा आणि मग आसना करा. यू स्टार्ट विथ बेबी स्टेप्स. थोडे चेंजेस इन युअर बिहेवियर. म्हणजे इफ यू आर व्हेरी अँग्री, ट्राय अँड कीप ॲटलीस्ट 1 इफ यू आर गेटिंग अँग्री से 10 times in a day, so you try to reduce it to 8 and then you try and put on your yoga mat and you start moving your joints, freeing your joints. Then कभी कभी ऐसा होता है कि you can't sit right for long, so you can do simple asanas
where you can open up your lower back, like you can stretch yourself in Tadasana, you can do a Pavan Muktasana, where you're bending your knees towards the chest, you can take your knees side. So basic, you have to start with basic asanas. You can't jump. आता काय झालेलं आहे की एवढं सोशल मीडियावरती एवढं बॉम्बार्डिंग झालेलं आहे वेगवेगळे आसन, त्याला आपल्याला असं वाटतं अरे तेच योगा आहे, पण नाही. I myself have been practicing simple Tadasana and Parvatasana for now 5 years and I feel म्हणजे जे इम्पॅक्ट त्याचं असतं ना, दॅट इज ॲट अ डिफरंट लेवल. पीपल आर सुपर फ्लेक्सिबल आणि ते वेगवेगळे आसन करतात, पण simple asans are very very impactful. So you start with warming up yourself, opening up of the joints and doing simple asans, and sitting and breathing or lying down and relaxation. This is something which you should begin with. ओके मॅम, माझा लास्ट क्वेश्चन आहे की काय मेसेज देऊ इच्छिता तुम्ही माझ्या ऑडियन्ससाठी? प्लीज डोंट बी लेट टू स्टार्ट योगा. दॅट इज द ओनली थिंग. म्हणजे तेच मी सांगू शकते की लाईक आज पण जेव्हा मी माझ्या फ्रेंड्सना किंवा कोणाला पण मी सांगते की तुम्ही योगा स्टार्ट करा, आत्ता पण ते अवेकनिंग नाही झालेलं आहे योगाबद्दल. तर माझं हे मेसेज आहे, डोंट बी लेट, स्टार्ट नाव. सगळ्यांची बॉडी टाईप डिफरंट आहे. ओके, माझी मैत्रीण आहे ते खूप असं ॲडव्हान्स आसन करू शकते, मी नाही करू शकते बिकॉज आय हॅव लिमिटेशन्स, बट दॅट डझंट मेक मी स्मॉल, राईट. तर यू लेट गो, म्हणजे तुमचं सगळं काही ते इगो आहे ते सगळं लेट गो करा. तुम्ही खूप असं फिजिकली स्ट्रॉंग पर्सन असणार, तुम्ही जिम जात असेल, पण आय वुड से की जस्ट स्टार्ट योगा अँड रीप द बेनिफिट्स ऑफ योगा. म्हणजे ते काय असतं की ॲज आय टोल्ड यू दॅट इट नॉट ओनली वर्क्स ऑन युअर ब्रेथ बट इट ऑल्सो वर्क्स ऑन युअर माइंड अँड दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ते इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला खूप चॅलेंजेस आहेत आयुष्यात आणि आपल्याला ते फेस करायला आपल्याला योगा करावाच लागेल. ओके मॅम, खूप सारं नॉलेज तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलं, तर थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडी जर इन्स्पिरेशन भेटली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा नक्की विसरू नका. थँक्यू.